अक्कल इथं चालू नका विखे पाटील साहेब, मराठ्यातच खरं टिकून देणार. आणि बोगस आरक्षण यांनी विचारलं होतं. विखे म्हणतात की काय काय म्हणे विखे? विखे म्हणाले की कागदपत्र जर त्याच्यामध्ये जर बोगस असतील तर त्यांच्यावर कारवाई ही होणारच नाही. एक तर काही माहित नाही त्यांना याच्यातलं, बोगस कशाला म्हणतात काहीच कळत नाही, आरक्षणातलं काहीच मिळेल नाही. तुम्हाला जर उपसमितीचे अध्यक्ष असलात ना, जर बावनकुळे हे करू शकतो तर तुम्ही सुद्धा करू शकता. तुम्हाला अधिकार आहे. काय करू शकता? 50% वर आरक्षण कसं काय गेलं ते बोगस नाही का? 1994 ला 16% आरक्षण दिलं ते बोगस नाही का? अक्कल इथं चालू नका विखे पाटील साहेब, मराठ्यातच आपल्या घरची आहे म्हणून पायाखाली तोडायची नाही. थोडं जरा डोकं चालू असेल तर मग हे बोगस नसून बोगस बनायचं. आणि जरा 16% दिलेलं 94 बोगस आहे का नाही बघावं. 50% वर गेलंय ते बोगस आहे का नाही बघावं जरा. 67 ला 180 जाती होत्या, ते 376 कस काय झाल्या त्या बघावं. ह्या खरंच पोट जाती उपजाती ओबीसीच्या होत्यात का हे बी बघावं. याला उपसमितीचा अध्यक्ष म्हणतात मराठ्याच्या. मराठी आपले म्हणून त्यांचंच वाटोळ करायचं हे बंद झालं आता. ते तुमच्या चालत्या मंत्र्याच्या पहिल्यांदा होत्या मराठ्याच्या मंत्र्याच्या, आता नाही. आता मराठा स्वतः मालक झालाय. पाटील, चंद्रशेखर बावनकुळेचा काय अनुभव आला तुम्हाला? एकनाथ शिंदे बद्दल काय म्हणणं आहे? प्रसाद लाड बद्दल काय म्हणणं आहे? गोटेपुढे तुम्हाला आता प्रसाद लाड काय करील? करतोय मरमर. हे जर असं वाटोळच करायचं ठरवलं, 3दा 4दा सांगितलं आम्ही विखे पाटलाला आणि प्रसाद लाडला आणि आमच्या त्या उदय सामंत साहेबाला, तरी होत नाहीत. मग यांचं डाऊन येतं कोणाचे येते? फडणवीसांच्या नाही तर कोणाचे? यांना बावनकुळे ऐकत नाही. आणि एकट्या बावनकुळेमुळे मी राज्यात किती धुमाकूळ घालील त्यांच्या पाडाला. आणि राज्यातलं आंदोलन मराठ्यात सुरू झालं, बंद होत असतं यांना. मग फडणवीस साहेब डोक्यातली हवा काढा बरं. आंदोलन जर सुरू झालं ना, पुन्हा राज्यात फिरायची बंदी होऊन जाईल. बोगस शोधा आता, त्यांचं बी बोगस शोधा आता. मागणी वाढली. उदय सामंत म्हणतात की तुमच्या शंका दूर करू म्हणून काही बोलणं झालं की उदय सामंत यांच्याशी? कवा म्हणले? सकाळी म्हणले. काय करता म्हणून शंका आहे काही? तुम्हाला जीव लावतो त्याचा अर्थ आमचा जीव घ्यायला लागले का तुम्ही? तुमचे नेते पक्षाचे मंत्री बैठका घेतात, तुमचे पदाधिकारी आमच्या विरोधात बैठकात घेतात, आमच्या विरोधात मराठ्यांच्या विरोधात भाषण करून कोयत्याने मारून टाकू म्हणणारे तुम्ही उपनेते करता. हा, इतकं येड्यात काढणार का तुम्ही आम्हाला? इतके येड्यात काढणार का? ज्यांना उपनेते करतात ना, एक मत पडू शकत नाही म्हणतो आम्ही तुम्हाला.